मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2029 पर्यंत महाराष्ट्रातच राहून राज्याचं नेतृत्व करतील असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलाय। नांदेड इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे आपलं वैयक्तिक मत असल्याचं स्पष्ट केलंय। महाराष्ट्राची जबाबदारी फडणवीस यांच्या खांद्यावर असल्यानं त्यांना केंद्रात नेलं जाणार नाही असं आठवले म्हणाले। त्यानंतर आपण आणि फडणवीस दिल्लीत एकत्र काम करू असंही त्यांनी मिश्किलपणे सांगितलंय। मात्र अंतिम निर्णय हा भाजप नेतृत्वाचाच असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। राम मंदिर प्रकरणावर बोलताना आठवले यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई केली जात असल्याचं सांगितलंय। संजय राऊत यांच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे। यासाठी आलेलो हैदराबादमध्ये आणि हैदराबादवरून मी बाय रोड येणार होतो, पण हे नांदेड टू हैदराबाद टू नांदेड हे स्टार एअरचं प्लेन होतं आणि त्याप्रमाणे आज मी सकाळी या ठिकाणी आलो। आणि वसमतमध्ये आमचे रंजन इंगोले हे आमचे रिपब्लिकन शाहीर होते। त्यांच्या काळापासून ते माझ्यासोबत अनेक वर्ष राहिले आणि ते अत्यंत चांगले शाहिरी होते, कार्यकर्ते होते। त्यामुळे त्यांचं निधन झाल्याची बातमी समजल्यानंतर त्यांची शोकसभा वसमतला ठेवलेली आहे आणि त्यासाठी मी आज नांदेडमध्ये आलेलो आहे। सर, राम मंदिरमध्ये जी चोरी झालेली आहे त्यावरून संजय राऊतांनी राम मंदिरमध्ये चोराच्या हाती चाव्या आहेत असं म्हटलं। जी चोरी झालेली आहे ना, राम मंदिर चढावा चोरी, त्याच्यावरून संजय राऊतांनी अशी टीका केली की चोरांच्या हातामध्ये चाव्या आहेत, चोरांच्या हातामध्ये चाव्या आहेत राम मंदिराच्या। संजय राऊत जे म्हणतात ते त्यामध्ये तथ्य नाही, पण भ्रष्टाचार झालेला ही गोष्ट खरी आहे। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये 89 पासून त्या ट्रस्टमध्ये पैसे येत होते आणि त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि योगी आदित्यनाथ यांनी SIT नेमलेली आहे, FIR दाखल केलेला आहे, अनेक लोक त्यामध्ये पकडण्यात आलेले आहे, अजूनही चौकशी सुरू आहे आणि ज्यांनी अशा पद्धतीचा भ्रष्टाचार केलेला आहे त्या लोकांना कठोर शिक्षा होणं अत्यंत आवश्यक आहे आणि भ्रष्टाचार झालेला ही गोष्ट खरी आहे, तो व्हायला नको होता, पण त्यामधल्या काही ब्लॅकमेल करणाऱ्या लोकांनी मात्र मोठा घोटाळा केलेला आहे आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आरक्षण NDA मध्ये शरद पवार आले तर राष्ट्रपती राहिले असते असं आपण म्हणाला। NDA मध्ये शरद पवार आले असते तर ते राष्ट्रपती राहिले असते आपण असं। माझं मत असं आहे की नाही, पवार साहेब हे सिनियर नेते होते, त्यामुळं जर ते कदाचित 2014 मध्ये किंवा 19 मध्ये जर आले असते NDA मध्ये तर कदाचित त्यांचा विचार होऊ शकला असता। आणि पवार साहेबांना मी सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसमध्ये विलीन करा, ज्यावेळेला मी त्यांच्यासोबत होतो, आणि सोनिया गांधींच्या बरोबर आपले संबंध चांगले जर आपण वाढवले तर कदाचित मनमोहन सिंग हे सेकंड टाइम ज्यावेळेला PM झाले त्यावेळेला कदाचित यांचाही नंबर लागू शकला असता, पण पवार साहेबांनी काय तसा निर्णय घेतला नाही। पण ठीक आहे, माझं मत असं आहे की जर ते आले असते तर होऊ शकलं असतं, म्हणजे जर त्यांनी असा प्रस्ताव ठेवला असता की मला राष्ट्रपती व्हायचं आहे तर नरेंद्र मोदीजींनी कदाचित त्यांची भूमिका मान्य केली असती। म्हणून माझं मत असं आहे की त्यांनी NDA मध्ये विकासाच्या मुद्द्यावर यायला काही हरकत नाही। मी सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर मी इथे एकत्र आलो आहे, सगळ्या मुद्द्यावर आमची सहमती आहे असं अजिबात नाही आहे। आमचा पक्ष वेगळा आहे, BJP वेगळी आहे, पण विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्रित आलेलो आहोत आणि विकास होतो ही गोष्ट खरी आहे। काही ठिकाणी विकास झाला नसेल त्या ठिकाणी लक्ष देण्याचा आमचा प्रयत्न नक्की राहणार आहे, पण म्हणून पवार साहेबांनी निर्णय घ्यायला हवा होता असं माझं पूर्वीपासूनचं मत आहे। आता याव का त्यांनी, आता चर्चा सुरू आहे की विलीन होणार राष्ट्रवादी। जयंत पाटलांनी भेट सुद्धा घेतली। आता यायला काही हरकत नाही। ते पवार साहेबांनी जर निर्णय घेतला तर त्यांचे 8 खासदार आहेत, ते 8 खासदार सुद्धा आमच्यासोबत NDA सोबत येतील, त्यामुळं अजूनही निर्णय वेळ गेलेली नाही आहे, अजूनही पवार साहेबांनी निर्णय घ्यावा आणि NDA मध्ये त्यांचं स्वागत आम्ही करू असं माझं मत आहे। त्यांचा काय फायदा होईल आता NDA मध्ये आले तर? आता जर आले NDA मध्ये तर त्यांचा फायद्याचा विषय नाही, जे 8 खासदार आहेत ते 8 खासदार आमच्यासोबत राहतील, आम्हाला आमच्यासोबत मोठी मेजॉरिटी राहील
पवार साहेबांसारखा सिनियर नेता आमच्या सोबत येईल याचा आम्हाला अभिमान राहणार आहे. त्यामुळं ते आले तर आमचा NDAचा फायदाच आहे. केंद्राकडून सर्वच पक्ष फोडले जातात. आधी आपचे 9 केंद्राकडून म्हणलं, भाजपाकडून बाकीच्या पक्षांचे खासदार फोडले जात आहेत. आपचे 9 खासदार आले, नंतर TMCचे आणि आता शिवसेनेचे. नाही, आता आम्ही फोडत नाही आहे. आमच्याकडे येतात खासदार, म्हणजे खासदार स्वतःहून आमच्याकडे येतात. त्यामुळं आमचे दरवाजे खुले आहेत आणि प्रत्येक खासदाराला आपल्या मतदारसंघात विचार करणं आवश्यक आहे. त्यामुळं अनेक खासदारांना वाटतं की विकासाच्या दिशेनं चाललेल्या नरेंद्र मोदींच्या सोबत जाणं आवश्यक आहे, असं त्यांचं मत अनेक खासदारांना होतं आहे. आणि त्यामुळं अनेक खासदार, अनेक पक्षातले लोक आमच्यासोबत येत आहेत. आता आम्ही काय त्यांना फोडलेलं असं अजिबात नाही आहे. एक तर वेस्ट बेंगॉलमध्ये ममता दिदींचा मोठा पराभव झाल्यानंतर त्या ठिकाणचे जे त्यांचे 80 आमदार होते ते 58 आमदार इकडे सोबत आलेले आहेत. आणि काय आमदार आमच्याकडे येतात का, माझा प्रयत्न सुरू आहे. आता त्यांच्याकडे जे काय 8 खासदार आहेत, ते 8 राहिलेले खासदार आहेत, त्यापैकी 4-5 खासदार जर येत असतील तर त्यांचा प्रयत्न नक्की मी करणार आहे. पण ते जे 20 खासदार त्यांना नवीन पार्टीमध्ये गेले ते त्रिपुराच्या, त्यावेळी ते जर रिपब्लिकन पक्षात आले असते तर त्यांचा आमचा मोठा फायदा झाला असता. पण ठीक आहे, ते आमच्यासोबत NDAमध्ये आलेले आहेत आणि आमची संख्या आता मोठी वाढलेली आहे. त्यामुळं अनेक निर्णय आम्हाला 3 वर्षाच्या काळामध्ये घेण्याची संधी मिळणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीचं अनुदान चुकीच्या बँक खात्यावर जमा झाल्यानं संतप्त झालेल्या एका शेतकऱ्यानं फुलंब्री पंचायत समितीसमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र सहकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळलाय. शेतकरी साहेबराव रखमाजी चित्रक यांच्या नावावर MRGS अंतर्गत विहीर मंजूर झाली होती. या विहिरीचं अनुदान शासनाकडून मंजूर झालं, मात्र प्रशासकीय चुकीमुळे रक्कम त्यांच्या खात्यावर जमा न होता दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यावर वर्ग झाल्याचा आरोप करण्यात आलाय. आपले हक्काचे पैसे परत मिळावेत यासाठी साहेबराव यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला, तसंच लेखी निवेदनही दिली. मात्र समाधानकारक कार्यवाही न झाल्यानं त्यांनी अखेर पंचायत समितीसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया ताज्या घडामोडी. मेहकर इथं आयोजित पत्रकार परिषदेत आमदार सिद्धार्थ खरात यांनी पावसाळी अधिवेशनातील कामाचा आढावा घेत सरकारवर जोरदार टीका केली. स्मशानभूमी, शेतशिवार रस्ते, शेतकरी बळीराजा योजना, पैनगंगा प्रकल्प, दुधाळ जनावरं योजना आणि एक घर एक रोजगार यांसारखे जनहिताचे प्रश्न सभागृहात मांडल्याचं त्यांनी सांगितलंय. आमदार सिद्धार्थ खरात यांनी शासनानं प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीला रोजगार देण्यासाठी एक घर एक रोजगार योजना तातडीनं लागू करावी, अन्यथा आमचं सरकार सत्तेत आल्यावर ही योजना राबवू असा इशारा दिलाय. याशिवाय शेतकरी, युवक आणि ग्रामीण भागातील विकास कामांसाठी अधिक निधीची मागणी करत विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या प्रश्नांवर सातत्यानं लढा सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. पत्रकार परिषदेला युवा सेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जय महाराष्ट्र. मी मेहकरचा आमदार झाल्यानंतर माझं आता हे 7वं अधिवेशन आहे. 7वं. या 7 अधिवेशनामध्ये पहिलं आमचं फक्त आमदारांचं अधिवेशन होतं. दुसरं नंतर डिसेंबर हिवाळी अधिवेशन, नंतर मागच्या वर्षीचे अर्थसंकल्पीय पावसाळी, पुन्हा हिवाळी, आता अर्थसंकल्पीय 2026 आणि पावसाळी, असं माझं हे 6वं ते 7वं अधिवेशन आहे. या अधिवेशनामध्ये मला जो माझ्या मतदारांनी जो मॅन्डेट दिलेला होता, मला निवडून दिलं, मात्र सरकार आमचं न आल्यामुळे नॅचरली मला विरोधी पक्षात जावं लागलं. आणि विरोधी पक्षात गेल्यामुळे विरोधी पक्षाची जी भूमिका आहे ती मी अतिशय सक्षमपणानं विधानमंडळामध्ये मांडलेली आहे. या 6 ते 7 अधिवेशनामध्ये, प्रत्येक अधिवेशनामध्ये मी प्रोॲक्टिव्हली कामकाजामध्ये सहभागी होऊन जे काही सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न मांडलेले आहेत. माझ्या त्या कामकाजाचा भाग म्हणून या अधिवेशनात सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं विविध मुद्द्यावरती मला बोलता आलं, प्रश्न मांडता आले. मी आता या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो की विरोधी पक्षाच्या वतीनं मी जे काही महत्त्वाचे मुद्दे मांडले त्या मुद्द्यामध्ये प्रामुख्यानं
ग्रामीण भागातल्या स्मशानभूमीचा जो प्रश्न आहे, स्मशानभूमी जिथं नाही आहे, तो सर्व महाराष्ट्रात, केवळ माझ्या मतदारसंघात नाही, ही गोष्ट माझ्या निदर्शनास आली आणि मला त्याचं दुःख झालं आणि तेवढ्यात पोटतिडकीने तो विषय मांडल्यामुळं मी मागच्या वर्षाच्या पावसाळी अधिवेशनात, हिवाळी अधिवेशनात आणि मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा सातत्याने प्रश्न मांडत आलेलो आहे. आणि याचा परिणाम म्हणून ग्रामविकास विभागानं एक GR काढला, शासन निर्णय काढला की ज्या गावामध्ये या सगळ्याची दखल घेतली त्यांनी निर्णय घेतला की ज्या गावामध्ये स्मशानभूमी नाहीत अशा गावामध्ये कोणताही शासनाचा निधी खर्च करायचा असेल तर पहिलं त्या ठिकाणी जो प्रायोरिटी राहील ती स्मशानभूमीला देण्यात यावी. बरोबर, तो पहिला स्मशानभूमीचं काम करावं, नंतर बाकीचं काम होईल. परंतु त्याला पुन्हा मी यावेळेस दुरुस्ती सुचवली की तुम्ही काम केलं ते अर्धवट काम केलं, कारण अशी काही गावं आहेत की त्या ठिकाणी जागा आहे, म्हणजे जागा आहे, म्हणजे त्याला म्हणता येईल की सरकारी जागा आहे किंवा गावठांची जागा आहे, परंतु स्मशानभूमी नाही. दुसरं असं की त्या गावाला जागाच नाही आहे, म्हणजे स्मशानभूमीसाठी जागाच नाही आहे, अशी गावं. तर ज्या गावामध्ये जागा आहे त्या ठिकाणी तुम्ही निधी देऊ शकाल, पण जिथं जिथं जागा नाही त्याचं काय करायचं, म्हणून अशा ठिकाणी 2 ते 3 गुंठे जागा जी आहे ती तुम्ही अधिग्रहित करा आणि त्या ठिकाणी त्याला शासनाने निधी द्या आणि ते स्मशानभूमीसाठी जागा मंजूर करा. कारण स्मशानभूमी हा आपला जीवन मरणाचा विषय आहे. स्वातंत्र्यानंतरही 75 वर्ष झाले तरी गावामध्ये स्मशानभूमी असू नये ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. शासनाने त्याची दखल घेतली आणि यावेळेस माननीय मंत्री महोदय गोरे साहेबांनी मान्य केलं की जिथं जागा नाही ती जागा सुद्धा आम्ही ॲक्वायर करू आणि त्या ठिकाणी निधी पण देऊ. म्हणजे ही मागणी केवळ मेहकर मतदारसंघाचा आमदार म्हणून मी जेवढ्या प्रकर्षानं मांडली आणि त्याला शासनाने सकारात्मक उत्तर दिलं आणि ती मागणी मंजूर झालेली आहे. दुसरा विषय, मी जेव्हा या ठिकाणी पाहिलं तिथं पायाभूत सुविधाच्या दृष्टीनं जे काही समृद्धी महामार्ग आलेले आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर जोर आहे, PMJSYच्या किंवा ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामावर जोर आहे, काही लोकप्रतिनिधींचा त्याच्यावरतीच जास्त जोर असल्याचं निदर्शनास आलं. मात्र जो ग्रामीण भागातला कणा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाण्यासाठीचे जे रस्ते, शेतरस्ते, पानंद रस्ते, गावजोड रस्ते, गाव शिवार रस्ते, ह्या रस्त्याकडे कोणाचं लक्ष नाही. आणि याच्यासाठी जी काही योजना चालू होती, महात्मा गांधी नरेगा योजना, जी आता विजीरामजी तिचं नाव बदललेलं आहे, या योजनेअंतर्गत कामं मंजूर होते, परंतु या कामामध्ये 60 आणि 40 हे कुशल अकुशलचं प्रमाण आहे. त्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी तो जे काही लेबर आहे त्या लेबरनी त्यांचं फोटो घेऊन त्याला वेट करून घ्यायचं, म्हणजे त्याला जिओ टॅगिंग करायचं. ही जी किचकट पद्धती होती, शिवाय एवढं सगळं करून त्याला पगार किती त्या लेबरला? 312 रुपये. महाराष्ट्रामध्ये मला सांगा, आपल्या भागामध्ये कोणता लेबर आहे आपल्याला 312 रुपयामध्ये काम करायला आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपले फोटो जिओ टॅगिंग करायचे, 2-2 वेळा करायचे आणि त्यानंतर पुन्हा 60 आणि 40च्या विळख्यामध्ये ही योजना सापडलेली आहे. त्यामुळे हे जे भयानक सत्य मी शासनाच्या निदर्शनास आलं की अशा हजारो तुमच्या योजना चालू असतील, त्याच्यावर एकतर लेबर जात नाही आहे, कुठल्या तरी त्याच्यामध्ये काळा बाजार करून काही लोक प्रयत्न करतात, काही अधिकारी विचारे फोर्सफुली कोणाचा प्रेशर असल्यामुळे कामं करतात, परंतु प्रत्यक्षात ते कामावरती लेबर नसतात आणि त्यामुळं आपण सगळ्यांना फसवतो. म्हणून याला काही अर्थ नाही आणि म्हणून हा जो या योजना आहेत त्या कन्व्हर्ट करा तुम्ही आणि नवीन योजना द्या. तर याचा दखल घेऊन शासनाने पुन्हा शेतकरी बळीराजा योजना जाहीर केली. केवळ माझ्या आग्रहाखास तर मी सांगतो, ह्या म्हणजे त्याला तुम्ही माझं स्वतःची हे मागणी म्हणा, काही म्हणा, केवळ आणि केवळ माझ्या अतिशय आग्रही पाठपोळ्यामुळं बळीराजा शेतकरी योजना मंजूर झालेली आहे. ही मंजूर झाल्यावर आम्ही अभिनंदन केलं, परंतु त्याच वेळेस मी म्हटलं होतं की याला निधी आहे, तुम्ही अधिकचा द्या. सरकारने योजना मंजूर केली, पण निधी देताना फक्त कमी दिला, 1000 कोटी दिला आणि तो 1000 कोटी सुद्धा विभागून देताना त्यांनी पक्षीय भेदाभेद केला. ती बाबसुद्धा मी यावेळेस निदर्शनास आणली. सगळ्या आमदारांच्या सह्या घेऊन मुख्यमंत्र्यांना, माननीय महसूल मंत्र्यांना निवेदन दिलं की सत्ताधारी पक्षांना 7.5 कोटी दिले, बाकीच्या सहयोगी पक्षांना 4 कोटी 5 कोटी दिले आणि विरोधी पक्षांना फक्त 2.5 कोटी दिले. 2.5 कोटीमध्ये हे काही रस्ते होत नाही आणि म्हणून एक तर निधी आमचा समसमान करा आणि या योजनेसाठीचा 1000 कोटीवरून 5000 कोटी याचा जो काही नियतव्य आहे त्या ठिकाणी मंजूर करावा, अशा प्रकारची मागणी मंत्र्यांना सभागृहात निवेदनाद्वारे
मुख्यमंत्र्यांना भेटून दिलेली आहे आणि त्यांनी सकारात्मक मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या पात्र आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या 10 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे धनादेश नांदेड जिल्ह्यातील 3 कुटुंबियांना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले। लोहा तालुक्यातील लोंढे सांगवी येथील उद्धव शिवाजी लोंढे, वाका येथील अंबाजी गोविंदराव हंबर्डे आणि धनज येथील रुपेश बळवंत ताटे यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश देण्यात आले। यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणालेत की मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू झालेल्या आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि शासकीय नोकरी मिळावी यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आलाय। त्यानंतर शासनाने ही आर्थिक मदत मंजूर केली। संबंधित कुटुंबियांना दिलासा मिळालाय। मराठा समाजाने आरक्षणासाठीचा लढा शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने सुरू ठेवावा। कोणत्याही परिस्थितीत आत्मघातकी किंवा टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहनही आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलंय। आज जी काय मदत केली शासनाने, काय भावना आहेत, समाजाला काय आव्हान आहे आणि कुटुंबियांना काय आव्हान आहे? मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो लढा उभारला आणि ज्याला अख्ख्या महाराष्ट्रातून समाजाने भरभरून प्रतिसाद दिला, त्या लढ्यामध्ये माझ्या मतदारसंघातील अनेक समाज बांधवांनी भाग घेतला। दुर्दैवाने त्याच्यामध्ये त्या लढ्यामध्ये काही जणांना त्याग करावा लागला आणि अन्य लोकांना जी शासनानं मदत जाहीर केली त्या मदतीपासून धनज येथील रुपेश बळवंत ताटे, वाक्याचे आबाजी गोविंदराव अंबर्डे आणि लोंढे सांगवीचे उद्धव लोंढे या 3 तरुणांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आणि मदतीपासून हे तिन्ही कुटुंब वंचित राहिलेले होते। त्या भागामध्ये काम करणारे माझे सर्व सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी या तिन्ही कुटुंबांना मदत मिळाली पाहिजे याच्यासाठीचा आग्रह धरला। मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब आणि मराठा आरक्षण समितीचे उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब यांच्याकडे आग्रह धरला आणि विखे पाटील साहेबांनी मला शब्द दिला होता की या तिन्ही कुटुंबांना मी तात्काळ मदत प्राप्त करून देईल। ती मदत शासनाच्या वतीनं या ठिकाणी उपलब्ध झाली म्हणून तालुक्याचे तहसीलदार, संबंधित अधिकारी, माझे सर्व पदाधिकारी आम्ही सगळे मिळून त्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी आणि त्या कुटुंबांना शासनाची मदत प्रदान करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। त्यांना ही या ठिकाणी शासनाच्या वतीनं येणारी मदत आम्ही दिलेली आहे। समाजाने देखील हे टोकाचं पाऊल उचलू नये। जरांगे पाटलाच्या लढ्याला मोठ्या प्रमाणावर यश मिळालेलं आहे, आणखी त्यांचा लढा सुरूच आहे, परंतु लढ्याला प्रतिसाद देताना एवढ्या टोकाचं पाऊल कोणी उचलू नये अशा पद्धतीचं आग्रहाचं आव्हान या निमित्तानं माझं राहतं। सरकारी नोकरीचे देखील आश्वासन दिलं होतं सरकारने जे आश्वासन दिलेलं आहे, मला असं वाटतं की या सरकारने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर राहिला असेल तर त्याच्यासाठी माझा देखील पाठपुरावा निश्चितपणे राहणार। ऑनलाईन परीक्षा पद्धती रद्द करून सर्व स्पर्धा परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्या या प्रमुख मागणीसाठी ऑनलाईन विरोधी कृती समिती नांदेड जिल्हा यांच्या वतीने 16 जुलै 2026 रोजी नांदेडमध्ये भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले। या महामोर्चाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। समितीच्या म्हणण्यानुसार ऑनलाईन परीक्षा पद्धतीमुळे तांत्रिक अडचणी, सर्व्हर डाऊन, परीक्षा केंद्रातील गैरव्यवस्था आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय। त्यामुळे एमपीएससी सह सर्व स्पर्धा परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेण्याची मागणी करण्यात येते।
या महामोर्चामध्ये MPSC गट अ आणि गट ब च्या परीक्षा ऑफलाईन घेणं, लघुलेखक पदभरती सुरू करणं, शिक्षक भरतीतील रिक्त पद भरणं, पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करणं, 57,000 मेगा भरती तातडीनं राबवणं, शिक्षण सेवकांचं मानधन वाढवणं तसंच विविध प्रलंबित भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या मागण्या करण्यात आल्यात. शकतो की आमचा सरकार विरोध नाहीये, पण या ठिकाणी जी परीक्षा पद्धत राबवली जात आहे आयोगामार्फत की जी पूर्वी ऑफलाईनची परीक्षा व्हायची MPSC ची, ती सध्या आता ऑनलाईन करण्यात आलेली आहे. आणि आम्ही विद्यार्थी या नात्यानं आम्हाला या परीक्षेवरती बिलकुल विश्वास नाहीये, कारण या परीक्षेमध्ये आतापर्यंत भरपूर सारे घोळ झालेले आहेत. परीक्षा पद्धतीचे मार्क योग्य लावले जात नाहीये. त्यामुळं जी MPSC आयोगाकडून याच्या अगोदरची परीक्षा घेतली जात होती ऑफलाईन पद्धतीनं, त्या पूर्वीप्रमाणेच या इथून पुढे देखील सर्व परीक्षा ऑफलाईन घ्यावेत. कारण आमची जी मेहनत आहे 4-4, 5-5 वर्षापासून, आम्ही शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आज शहरामध्ये 5-5, 10,000 रुपये खर्च करून किती वर्षे शिकायचे, कारण या परीक्षेमध्ये काय घोळ होतं ऑनलाईन मध्ये आम्हाला समजत नाही. त्यासाठी या परीक्षा आता इथून पुढे देखील ऑफलाईन व्हावं अशी आमची सर्व विद्यार्थ्यांकडून मागणी आहे. सरकारला विनंती आहे, तसेच आमची MPSC आयोगाला देखील विनंती आहे की या परीक्षा ऑफलाईन घेण्यात यावं. आमची एवढीच मागणी आहे. त्याचनंतर जी स्टेनोग्राफरचं पद रद्द करण्यात आलेलं आहे ते पुनर्जीवित करून पुन्हा त्या भरतीला सुरुवात करावी अशी आमची कळकळीची विनंती आहे. कारण स्टेनोग्राफरचं हे पद किंवा स्टेनो करण्यासाठी आम्हाला 4-4 वर्षांचा कालावधी लागतो. आम्हाला 120 पास होण्यासाठी टोटल 3 ते 4 वर्षांचा कालावधी जातो. एवढे वर्ष आम्ही जेव्हा मेहनत करतो आणि ते पद आता मृत घोषित केले जातं, तेव्हा आम्ही जायचं कुठं, हा आमचा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. तर यासाठी देखील आयोगानं याच्यावरती विचार करावा. माझी कळकळीची विनंती आहे की सरकारने देखील या गोष्टींची दखल घ्यावं. कारण हा शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आहेत जे 4-4 वर्ष शहरामध्ये येऊन स्टेनो 3-3, 4-4 वर्ष करतात आणि ते पद अचानक रद्द केले जातं. तर आम्ही जायचं तरी कुठं, हा महत्वाचा प्रश्न आहे. याच्यावरती सरकारने दखल घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जे पोलीस भरती होत आहेत नियमित होत नाहीयेत, जागा डिक्लेअर केले जातात, भरती प्रत्यक्षात 50,000ची भरती जाहीर केली जातात, प्रत्यक्षात निघतात 10,000 जागा. तर यावरती देखील सरकारने याच्यावरती विचार करावा अशी आमची विद्यार्थ्यांकडून कळकळीची विनंती असेल. एवढीच आमची मागणी या ठिकाणी असेल. 16 जुलै रोजी मोर्चा आहे आणि आपला हा 16 जुलै रोजी आम्ही हे मोर्चांचं आयोजन नांदेड या शहरामध्ये केलेलं आहे. नांदेडमधील सर्व स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थी आम्ही एकत्र जमून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत. मार्ग ऑनलाईन विरोधी कृती समिती नांदेड जिल्हा आयोजित सद्यस्थितीत महाराष्ट्राचा आक्रोश परीक्षांचा आक्रोश यांनी स्वतःच निर्मित केलाय. आणि त्यानिमित्ताने उद्या 16 जुलै रोजी गुरुवार नांदेड येथे हा महामोर्चा आयोजित केला. या महामोर्चाच्या माध्यमातून ज्या राज्यात पेपरफुटीची मालिका चालू आहे, आता संबंध देशभर ही मालिका पोहोचली आहे. त्यामुळं येत्या काळात गुणवत्ता उमेदवारांना न्याय मिळावा या दृष्टीने यापुढे राज्यातील MPSC मार्फत गट ब आणि गट क ह्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने आयोजन करण्यात यावं आणि विशिष्ट कालमर्यादेत तयारी करणाऱ्या उमेदवारांना वेळेतच रिक्त पदांची जाहिरात आली पाहिजे. 17,000 पदांची आज राज्य सुरक्षित नाही, देश सुरक्षित नाही, अशा स्थितीत 17,000 पदांची रिक्त पदे असूनही पोलीस भरती जाहिरात अद्याप प्रकाशित नाही. हजारो शाळा बंद पडतायत. एकीकडे शिक्षकांची पदे अजूनही कोरोना कालावधी जाऊन सरकार जागं झालं नाही. 80% वित्त विभागाच्या मान्यतेवरून 100% वित्त विभागाची मान्यता करण्यात आली नाही. एकंदरीत या देशाच्या संशोधकांचं श्रेय चंद्रयान मोहिमेच्या माध्यमातून केंद्र सरकारपासून राज्य सरकारपर्यंत बिंबीच्या डेटापासून घेतलंय. पण त्याच धर्तीवर आज सारथी भारती, TRTI, महाज्योती, अमृत या स्वायत्त संस्थांचं विद्यावेतन थांबून ठेवलंय आणि ते विद्यावेतन प्रलंबित असलेले तात्काळ अदा करण्यात यावं. नवीन वर्षातील जाहिराती तात्काळ प्रकाशित करण्यात याव्या. स्टेनोची जी पदं ज्या संस्थांना खैरात वाटावी तशी शेकडो संस्थांना मान्यता दिली. हजारो उमेदवार कारखान्यातून उत्पादनासारखे बाहेर पडावे तसे हजारो उमेदवारांना बेरोजगारीची नाही तर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्या उमेदवारांचं जे पद मृत घोषित करण्यात आलं आहे त्या पदांना पुनर्जीवित करून तात्काळ स्टेनोच्या उमेदवारांना न्याय देण्यात यावा. आणि यासोबतच आम्ही शेवटची मागणी केली आहे. राज्यामध्ये सर्व विभागात 2.25 लाख पदे रिक्त आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसतोय आणि उमेदवारांची वयोमर्यादेच्या उंबरठ्यावर येऊन ओलांडून जाते. कित्येक उमेदवारांनी मृत्यूला जवळ केले. अशा स्थितीत 2.25 लाख पदे रिक्त असून सुद्धा दोन्ही पंचवार्षिक सत्ता उपभोगणाऱ्या सरकारने 75,000च्या मेगा भरतीचं केवळ आतापर्यंत गांजरच दाखवलंय. या सर्व आक्रोश घेऊन आता आम्ही उद्याला 17 तारखेला या युवकांच्या 16 तारखेला जॉब विचारतो. आमच्या मोर्चाचं लॉंग मार्च आहे. मोर्चाचं ठिकाण आहे मार्केट कमिटी नवा मोंढा मैदान नांदेड ते जिल्हा अधिकारी कार्यालय येथे समारोप होईल. तर सर्व परीक्षार्थींना एकच आवाहन करू शकतो, हा हक्काचा आपल्या लढ्याचा कुटुंबाच्या भविष्याचा
लढा आहे आणि हा फक्त एका परीक्षेचा विषय नाही तर लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा खून होतोय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि या देशाच्या यंत्रणा व्यवस्थितरित्या पारदर्शकपणे चालल्या पाहिजे. उद्याच्या पिढ्यांना आपल्याला सुरक्षित हा देश सोपवायचा आहे. त्यासाठी सर्व परीक्षार्थींनी नाही तर पालकांनी सुद्धा, सर्वसामान्य जनतेने सुद्धा या मोर्चामध्ये जास्तीत जास्त लक्षणीय प्रमाणात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावं. माजी केंद्रीय गृहमंत्री तसंच मराठवाड्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त नांदेड इथं भव्य महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमाला नागरिक, युवक आणि काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी स्वेच्छेनं रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपले. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावं या उद्देशानं रक्तदान हेच श्रेष्ठ दान हा संदेश देत हा उपक्रम राबवण्यात आला. नांदेड शहर आणि जिल्हा युवक काँग्रेस तसंच नांदेड शहर आणि जिल्हा NSUI यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या सामाजिक आणि लोकहिताच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचं आवाहन केलंय. या सामाजिक उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत रक्तदानाला चांगला प्रतिसाद दिला. आज नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या साहेबांच्या जयंतीनिमित्त गेल्या अनेक वर्षापासूनची जी युवक काँग्रेसच्या वतीने जी परंपरा आजही सुरू आहे ती त्यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आज युवक काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेलं आहे. त्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे आणि आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की मराठवाड्याच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक जननायक म्हणून शंकरराव चव्हाण साहेबांची यांची ख्याती आहे आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक धरणं त्यांनी बांधलेली आहेत. जायकवाडी असेल, विष्णुपुरी असेल, असे अनेक धरणं बांधून पाणी गावोगाव पोहोचण्याची व्यवस्था त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेली आहे. आणि आज आम्ही डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करतो. आज EPS 95 धारक संपूर्ण जिल्ह्यातून पेन्शनधारक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी निवेदन दिलेलं आहे की त्यांची जी मागणी आहे ती हक्काची मागणी आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. त्यांचे पैसे केंद्र सरकारकडे जमा आहेत. ते हक्काचे पैसे त्यांना मिळावे यासाठी ते गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करत आहे. पण केंद्र शासन कशामुळे डोळे झाक करत आहे त्यांच्याकडे कळत नाही आहे. जंतर मंतरवर आंदोलन झालं, प्रत्येक जिल्हा स्तरावर आंदोलन झालं आणि त्यांनी मला निवेदन दिलं आणि येणाऱ्या 20 तारखेच्या अधिवेशन जे पावसाळी अधिवेशन संसदेचं सुरू होत आहे निश्चितच त्यांनी मला विनंती केली आणि त्यांच्या मागण्या त्या ठिकाणी मी संसदेमध्ये मांडणार. नाही, काल आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सर्वपक्षीय बैठक झाली. त्यामध्ये सर्व नेते मंडळींनी त्या ठिकाणी मनोदय व्यक्त केला की शेतकऱ्यांची कामधेनू असलेली ही जिल्हा बँक त्या ठिकाणी राजकारण विरहित त्या ठिकाणी बँक राहिली पाहिजे आणि बँक अग्रगण्य बँक या मराठवाड्यामध्ये पुढे गेली पाहिजे अशी सर्व नेते मंडळीची इच्छा आहे आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली. आता उद्या फॉर्म वापस घ्यायचा आखरी तारीख आहे, आज आहे, उद्या आहे. आता उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होईल की त्या ठिकाणी काय काय प्रक्रिया घडेल. छत्रपती संभाजीनगर येथील इतर मागास बहुजन कल्याण प्रादेशिक विभाग कार्यालयासमोर दत्तू नंदलाल लोणे यांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले. उपोषणकर्त्यांनी शासनाकडे 2 प्रमुख मागण्या मांडल्यात. DBT योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या अथवा त्यांच्या पालकांच्या खात्यावर थेट निधी वर्ग करण्यात यावा. तसंच शासन निर्णयानुसार प्रत्येक वर्षी 10,000 विद्यार्थ्यांची संख्या तात्काळ वाढवण्यात यावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आलाय. संबंधित विभागानं तातडीनं दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. उपोषणस्थळी विविध सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी. नमस्कार, स्वागत आहे तुमचं न्यूज मराठी 24/7 मध्ये. आपण आहोत संभाजीनगर येथील समाज कल्याण ऑफिस समोर. इथे उपोषणाला बसलेले आहेत दत्तू लोणे आणि त्यांचे का उपोषणाला बसलेले आहेत? दत्तू नंदलाल लोणे, राहणार कुर्मापुरी, तालुका अंबड, जिल्हा जालना. प्रमुख मागण्या काय आहेत जे आपण आज आमरण उपोषण सुरू केलेलं आहे? माझी प्रमुख मागणी 2 आहेत. त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाची मागणी ही DBT अंतर्गत विद्यार्थ्याच्या खात्यावर पैसे जमा करणे ही आहे व दुसरी की दरवर्षी ह्या राजे यशवंतराव होळकर
योजना जी चालू आहे ह्यात दरवर्षी शासनाने असे जे आरमध्ये नमूद केलं की 5,500 विद्यार्थी दरवर्षी वाढ करू म्हणून, पण त्यांनी यंदा कुठल्याही प्रकारची वाढही केली नाही आणि ज्या शाळांच्या ज्या 21 शाळांच्या मराठवाड्यातील मान्यता गेलेली आहे त्या शाळाबद्दल कोणत्याही त्या विद्यार्थ्याची कुठलीही सुई न लावता त्यांनी त्या शाळाची मान्यता रद्द केली. त्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत त्यांनी कुठल्याही जागी त्यांना स्थलांतरित केलं नाही व त्यांचा कुठल्याही प्रकारचा विचार केला नाही. त्याला हे शासन जिम्मेदार राहणार आहे. त्या विद्यार्थ्याच्या येणाऱ्या शैक्षणिक वर्ष जर व्हायला गेलं तर हे शासन संपूर्ण प्रशासन आणि शासन जिम्मेदार आहे. तर त्यासाठी माझी एक मागणी आहे की बाबा ह्या ज्या शाळा ज्या आम्हाला शासनाने राजे यशवंतराव होळकर मुक्त वसती योजना दिलेली आहे त्याच्यात आज ज्या शाळांच्या मान्यता आहे व तिथं मुले आहेत तिथं पण आमच्या मुलांना दुय्यम प्रकारे वागणूक दिली जाते की बाबा हे शासनाचे पैसे येते त्यांना हे फुकटे पोर आहे म्हणून प्रत्येक शाळात त्यांना हीन भावना किंवा बाजूला बसवलं जातं. त्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातं व त्यांना एक फुकटे ह्या नावाने हिणवलं जातं. त्यामुळे माझी एक प्रमुख मागणी बाबा आम्हाला शासनाने काही देऊन उपकार केलेला नाही आहे. आम्हाला जे आदिवासींना ज्या आहे ते धनगरांना म्हणून 13 योजना लागू केल्या त्याच्यातली प्रमुख योजना आहे राजे यशवंतराव होळकर. तर माझी शासनाकडे एक विनंती बाबा आम्हाला हे शासन देत आहे फुकट देत नाही हा आमचा अधिकार आहे तो. मग आमच्या लेकराला हिणावल्या का जातं त्यामुळे आमच्या लेकराच्या किंवा पालकाच्या खात्यावर ह्या शासनाने DBT अंतर्गत पैसे जमा करावे व दरवर्षी 10,000 विद्यार्थ्याची वाढ करावी या योजनेत. माझी हीच मागणी आहे. तुम्ही प्रशासनाशी पत्रव्यवहार केला का? प्रत्येक वेळेस प्रशासनाशी पत्रव्यवहार करून मी जवळपास आज झाले 1.5 वर्ष झटतो या योजनेसाठी. मागच्या वेळेस देखील मी इथं उपोषणाला बसलो त्यांनी मला काही वेळ मागितला होता लेखी वेळ मागितला होता तर मी वेळ दिला त्यांना. आता वेळ देऊनही त्या गोष्टी झाल्या जवळपास 1 महिना तरीही कुठल्याही प्रकारे हे प्रशासन गेंड्याच्या कातड्याचं असल्यामुळे हे काही लक्ष देत नाही. हे सरळ यांना ही योजना बंद करायची आहे. पण मी एक सांगतो माझा जीव असेपर्यंत मी ही योजना ही बंद होऊन देणार नाही आणि ह्या मागण्या जर मान्य ह्यावेळेस झाल्या नाही तर मी माझा जोपर्यंत इथं जीव जात नाही तोपर्यंत मी उपोषणापासून उठणार. नाव सांगा सर आपलं. दत्तू नंदलाल लोणे राहणार तुळजापूर तालुका अंबड जिल्हा जालना. वजीराबाद येथील जिल्हा वक्फ कार्यालयासमोर पीर बुरहान दर्गा, कब्रस्तान, मुसाफिरखाना आणि मस्जिद ए सालेहीन या वक्फ संस्थेच्या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्ते चांद खान महमूद खान यांनी 6 जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन आणि साखळी उपोषण सुरू केले. आंदोलनकर्त्यांच्या आरोपानुसार महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळानं मोहम्मद युसुफ अब्दुल मजीद यांची 23 जानेवारी 2023 रोजी केवळ 11 महिन्यांसाठी तात्पुरत्या मुतवल्लीपदी नियुक्ती केली होती. मात्र मुदत संपल्यानंतरही स्वतःला मुतवल्ली म्हणून सादर करून कथित फसवणूक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. या प्रकरणात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करून FIR नोंदवावा तसंच स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून अहवाल सार्वजनिक करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी. हाँ 10 दिन हो गए आज अल्हम्दुलिल्लाह. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू. 10 दिन हो गए आज धरने आंदोलन पे हम बैठे आले हैं. पूरे महल्ले के तकरीबन साथी हमारे साथ हैं. अभी सब गए हैं. गज़ीट के अंदर जो है दरगाह, मुसाफिर खाना, खबरस्तान है. मस्जिद का कहीं पे भी जिक्र नहीं है. इन्होंने 11 महीने का ऑर्डर जो है मोहम्मद यूसुफ अब्दुल मजीद 11 महीने का वक्फ बोर्ड की दिशा भूल करके रियाज साहब वक्फ अधिकारी पहले के थे इन्होंने गज़ीट में मस्जिद है लिख के अहवाल बना के दिए. उन्होंने तात्पुरता ऑर्डर 11 महीने का ठहराव में लिख के ले लिया ऑर्डर मस्जिद के साथ. हालांकि गज़ीट में मस्जिद नहीं है. मस्जिद हमारी मालकी की ज़मीन है. हमने खरीदी वाली प्लॉट के रजिस्ट्रियाँ हैं और दरगाह इनामी है 84/55 57A में और गज़ीट में 6 एकड़ 20 गुंठे जो तो इनामी ज़मीन है और दरगाह की 84/55 ज़मीन है. और इनको जो है वक्फ बोर्ड ने 2019 के अंदर इनको लेटर दिया है कि तुम्हारी विरासत SDM के पास से मंजूर करके लाओ. इनके पास ना विरासत है, ना ये मुतवल्ली है, ना इनके ख़ानदान के कोई जो है तो मुतवल्ली थे. पहले इन्हों भी नहीं थे मुतवल्ली, इनके बाप भी नहीं थे, इनके दादा भी नहीं थे, इनके परदादा भी नहीं थे. पहले के जो मुतवल्ली थे ख्वाजा शाह, बुरहान शाह, इनके इंतकाल के बाद दरगाह का कोई मुतवल्ली नहीं. ख्वाजा शाह, बुरहान शाह जो भी मुतवल्ली थे वो सिर्फ दरगाह, मुसाफिर खाना, कब्रस्तान के मुतवल्ली थे. मस्जिद के भी मुतवल्ली नहीं थे. और 2012 का भी जजमेंट था नोनी प्रमाण पत्र के ऊपर. दोनों को बुलाना, हेयरिंग लेना, फिर ऑर्डर देना, वो भी ऑर्डर को बाजू में रखा गया. इनको 11 महीने का तात्पुरता ऑर्डर दे दिएगा.
2023 में जो है तो इनका वक्त ख़त्म हो गया, उसके बाद भी इन्हों बनावटी लेटर हेड वापर रहे वक्फ बोर्ड का, और इनको लाके एप्लीकेशन दे रहे, इन्हों अहवाल बना के भेज रहे, वहाँ से उस पर ऑर्डर भी पास हो रहे, और हम 1.5-2 साल से इनको जो तो पाठ पुरावा कर रहे कंप्लेनों का, तो कोई पुरसाने हाल नहीं, कोई उस पर उसको नोटिस तक दिए नहीं वक्फ बोर्ड वाले ने आज तक। और अब हम 10 दिन हो गए, 10 दिन के बाद भी वक्फ बोर्ड ने कोई कार्रवाई नहीं करा, उसको नोटिस तक नहीं दिया अभी कि भाई तू क्यों लेटर हेड वापर रहा हमारा डुप्लीकेट बना के। तो ये वक्फ बोर्ड ऐसा मालूम हो रहा, पंचक्की औरंगाबाद, ये लंगड़ा लूला बहरा अंधा और ये सोए वाला नहीं है मगर सोने की एक्टिंग कर रहा, ये पूरे भामटे मुतवलियों के साथ है वक्फ बोर्ड, और इनके ऊपर कोई कार्रवाई करने को तैयार नहीं है। आज अपना 10वां दिन ख़त्म हो गया मगर कोई कार्रवाई नहीं है। इंशाल्लाह मैं जब तक बैठूंगा यहाँ, जब तक मोहम्मद यूसुफ अब्दुल मजीद का एफआईआर नहीं फाड़ते ये लोग, मैं जब तक बैठूंगा, धरने आंदोलन से उठूंगा। प्रशासन से क्या डिमांड करते हैं आप? प्रशासन से यही डिमांड है मेरी, जो मोहम्मद यूसुफ का जो साथ दे रहे हैं ये मैटर में और उसका एफआईआर नहीं फाड़ रहे, वक्फ बोर्ड के ऊपर के जो कुछ कर्मचारी भी है जो उसके साथ में है, उनके ऊपर भी गुने दाखिल हो और मोहम्मद यूसुफ पे भी गुने दाखिल हो, इसकी पूरी इंक्वायरी हो ये मैटर की, और सब जितने इसमें लोग मुलविस है उन पर गुने दाखिल हो। येवला शहरासाठी प्रस्तावित 160 कोटी 25 लाख रुपयांच्या येसगाव पाणी पुरवठा योजनेला अमृत 2.0 अभियानांतर्गत राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली। या योजनेमुळे शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याचं सांगण्यात आलंय। शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढत्या पाण्याच्या गरजा लक्षात घेऊन ही योजना प्रस्तावित करण्यात आली होती। सध्या नागरिकांना 3 ते 5 दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा होत असल्याने नवीन योजना महत्त्वाची ठरणार आहे। या योजनेत जलसाठा तलाव, जलशुद्धीकरण केंद्र, नवीन जलकुंभ, जलवाहिन्या आणि वितरण व्यवस्था उभारण्यात येणार आहे। सन 2056 पर्यंतची पाण्याची गरज लक्षात घेऊन ही योजना राबवण्यात येणार आहे। लवकरच कामाला सुरुवात होणार आहे। गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील उष्का चंद्रगिरी येथील अंगणवाडी केंद्रात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। अंगणवाडी इमारतीची अवस्था जीर्ण झाली आहे। पावसाळ्यात छत गळत असल्याने वर्ग घेण्यात अडथळे निर्माण होत आहेत। वर्गखोलीत फरशी नसल्यामुळे विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून शिक्षण घ्यावे लागते। तसंच शौचालय आणि स्नानगृहाची सुविधाही अपुरी असल्याने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय। अंगणवाडी सेविकांच्या म्हणण्यानुसार ही समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे आणि अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत। पावसाळ्यात वर्गात पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी बसवून शिक्षण घ्यावे लागते। स्थानिक नागरिक आणि पालकांनी प्रशासनाने अंगणवाडी इमारतीची तातडीने दुरुस्ती करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली आहे। या शाळेमध्ये शिकवताना आपल्याला कोणते त्रास होत आहे? हे शाळेमध्ये शिकवत असताना मुलांना बसवण्यासाठी सोय स्लॅब गळत आहे। पूर्ण पावसाच्या दिवशी खिडक्या नाही आहे, पारशे नाही आहे, दरवाजा पण बरोबर नाही आहे। मुलांना बसवण्यासाठी शिकवण्यासाठी अडचण होत आहे। म्हणजे एकंदरीत या शाळेत भौतिक व्यवस्था पूर्ण बिघडलेली आहे। स्लॅब गळत आहे, फरशी नाही, खिडक्या दरवाजे नाही, संडास बाथरूम पण नाही आहे। ठेकेदाराने नुसतं बांधकामावरून बिलाची उचल केलेली आहे आणि विद्यार्थ्यांना यामुळे खूप त्रास होत आहे। याच्यावर संबंधित अधिकारी चौकशी करून कारवाई करावी आणि या भौतिक सुविधेकडे लक्ष देऊन पूर्ण पाठपुरावा करावा अशी या येथील अंगणवाडी ताई यांची मागणी आहे। देवेंद्र कुमार रंगवार, न्यूज मराठी 24/7 सिरोंचा गडचिरोली। चंद्रगिरी अंगणवाडी केंद्रात आले आहो। या शाळेची इमारत पावसाळ्यात पूर्ण स्लॅब पाणी टपकत आहे आणि खाली फ्लोरिंग पण नाही आहे, खिडक्या दरवाजे अजिबात नाही आहे, संडास बाथरूम पण व्यवस्था नाही आहे। कंत्राटदाराने बिल उचलून नेले पण येथील विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे। या संबंधित माहिती आपण येथील अंगणवाडी सेविका ताईशी बोलून घेऊ।